विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि या जनतेच्या महत्वाचा भाग म्हणजे या चंदगड तालुक्याचं एक हृदय म्हणजे दौलत सहकारी साखर कारखाना. आणि यात काही विघ्न आली, काही कालांतरानं हात दिला गेला चालवायला. आणि हे चालवत असताना अनेक प्रसंग आले. शेतकऱ्यानं आपल्या तळमळीनं, त्याचबरोबर कामगारांनी आपल्या कष्टानं हा कारखाना उभा केलाय. या कारखान्याची वस्तुस्थिती सांगायची म्हटली तर महाराष्ट्रात कुठेही अशी नाही की 25-30 किलोमीटरच्या अंतरावरच्या कार्यक्षेत्रात हा कारखाना चालतो, जेणेकरून लांबून कुठून तरी आम्हाला ऊस आणायचा आहे आणि कारखाना तोट्यात गेलाय असाही वाक काही नाही. मात्र या कारखान्यासाठी जसे कामगार झटले तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा आपला घाम गाळलेला आहे. आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज कामगारांचा प्रश्न आहे. मी आकडेवारीत काही सांगू शकत नाही. कामगार मात्र 1100 कामगार आज कामावर आहेत. नाही 460 कामगार 460 450 कामगार आहेत. आज बघितलं तर अनेक समस्या इथे आम्हाला दिसून येत आहे. अनेक रिटायर झाले या कामगारांचा जो प्रॉव्हिडंट फंड असतो, काही गोष्टी त्यांचे सुद्धा कारखान्याकडनं येणं आहे ते अद्याप मिळालेलं नाही. ग्रॅज्युएट असू दे, काही शेतकऱ्यांच्या शेअर्स रकमा सुद्धा इतक्या मोठ्या झाल्या की त्या कारखान्यात त्या पडूनही त्या शेतकऱ्यांना सुद्धा त्या शेअर्स रकमा सुद्धा माहीत नाहीत. आज बघितलं तर इतकं उत्पन्न या कारखान्याचं तयार करून दिलं. ज्या वेळेस कारखाना बंद पडला त्या काळात बघितलं तर दुसरा कारखाना एखादा जन्मास घालता येईल अशा पद्धतीची साधन सामुग्री या कारखान्याची होती. मात्र काही कालांतरानं हा कारखाना दिला गेला चालवायला. आणि चालवायला दिल्यानंतर आज कारखान्याची पोझिशन बघितल्यानंतर कामगारांचे छळ, शेतकऱ्यांच्यावर अन्याय आणि हा सगळा भाग जर बघितला तर आम्ही किती या कारखान्यापासून फायदा घेतला, किती कुटुंब याच्यापासून सुखी झाली. मुळात एक कारखाना सुरुवात करत असताना या चंदगड तालुक्याच्या वैभवात वाढ व्हावी, इथलं कुटुंब सधन व्हावं हाच मूळ उद्देश होता. मात्र अद्याप शासन दरबारी याचा विचार न होता हे जे चाललंय हे प्रकार योग्य नव्हे. तर शेतकऱ्यांचेच पैसे मिळाले पाहिजेत. ऊस गेलेलेच तेवढे पैसे असं नाही, पण शेअर्स रकमा आहेत त्याही शेतकऱ्यांच्या मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर आज 39 वर्षाच्या करारानं कारखाना दिलाय. आणि 39 वर्षाच्या कारखान्यात किती 6 वर्ष आता कारखाना चाललाय ना, 7 वर्ष कारखाना चाललाय. आणि या 7 वर्षाच्या कारखान्यामध्ये 39 मधले 7 गेले, राहिले 32 वर्ष. 32 वर्षामध्ये एकही सभासद या कारखान्याचा जिवंत राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. 32 वर्षे जे सभासद आहेत ते सुद्धा जिवंत राहणार नाही. मग आता आपण काय करायला पाहिजे? या कामगारांचा प्रश्न सोडवत असताना शेतकऱ्यांची काही राहिलेली बिलं बी मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेअर्स रकमा मिळाल्या पाहिजे. आणि जे मयत सभासद झाले त्या मयत सभासदांचा वारसा सुद्धा झाला पाहिजे. आणि त्यानंतर हा कारखाना काढत असताना या चंदगड तालुक्यातल्या शेतकऱ्यांची मुलं जी लेकरं आहेत ही कुठेतरी तिथं सर्व्हिसला लागली पाहिजे, त्यांना नोकरधंदे सर्व्हिस मिळाला पाहिजे. या उद्देशानं हा कारखाना काढलेला आहे. सहकार माध्यमातून हा कारखाना चाललेला आहे. वैयक्तिक किंवा कंपनीच्या मालकीचा कारखाना नव्हे. त्यासाठी आपण सर्वांनी, शेतकऱ्यांनी सुद्धा, कामगार जसं आंदोलन करायला लागलेत या कामगारांच्या आंदोलनात शेतकऱ्यांनी सुद्धा उभा राहायला पाहिजेत. आणि कामगार सुद्धा या तालुक्यातले जे कामगार आहेत यांचेच वडिलांनी ऊस घातलेला आहे, त्यामुळे यांच्या मुलांचा सुद्धा समावेश भविष्यात झाला पाहिजे. यांची उन्नती झालेली नाही, कामगारांची उन्नती झाली नाही, शेतकऱ्यांची उन्नती झाली नाही. सहकार कसा म्हणायचा तर सर्वांनी आपण एकत्र यायला पाहिजेत आणि आक्रमण केलं पाहिजे. मी मगाशी सांगितलं, भारत देश स्वातंत्र्य होत असताना काही शांती सेनेची माणसं पुढे आली. मग गांधीजी सारखे अहिंसात्मक अशी चळवळ त्यांनी उभी केली. सेना एखादी पाहिजेत आपल्यावर आक्रमण करायसाठी. सुभाषचंद्र बोस सारखे माणसं जन्मास आली. अशा क्रांतीवीरांच्या मुळे भारत देश स्वतंत्र झाला.
आपण बी तशाच पद्धतीने गेलं पाहिजे. मागचा जो ईवेचा प्रकल्प जो घालवला गेला तशाच पद्धतीनं तसंच ॲक्शन आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि याच्यात कामगार, शेतकरी आणि तरुण वर्ग समाविष्ट झाला पाहिजे. या मताशी माझं मत मी मांडत असताना अनेक याच्यात घटक आहेत. या सर्वच राजकारण करत असताना या गटाचा त्या गटाचा म्हणण्यापेक्षा सहकार आपला आहे आणि तालुक्याचा आहे असं आपण निश्चित करून उद्यापासून एकत्र येऊन याचं कामकाज झालं पाहिजे. आजचा हा पाठिंबा त्यांचं उपोषण चाललंय. 7 लोक उपोषणाला बसलेले आहेत, पण बिचाऱ्यांचे 7 लोकांनी बसून हा प्रश्न निघणार नाही. कारण ज्या वेळेस चळवळ झाली त्यावेळेस अनेक मग ते राजगुरू असतील, भगतसिंग असतील, असे अनेक वेगवेगळ्या भागातून क्रांतीवीर झाले. तसेच क्रांतीवीर या चंदगड तालुक्यातून झाले पाहिजेत आणि त्या पद्धतीनं झालो तरच आमचा हा प्रश्न निघेल. मला एवढीच विनंती करायची आहे की आज आमच्या तालुक्याचे आमदार मागच्या वेळेला प्रश्न त्यांनी सॉल्व केला, तशाच पद्धतीनं हा सुद्धा प्रश्न सॉल्व करावा. कारण त्यांच्याकडे सत्ता आहे आणि सत्ता असल्यामुळे आज विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न मांडून निकालात लवकरात लवकर काढावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. या आंदोलनास मी माझ्या वतीनं आणि माणगाव जिल्हा परिषदेच्या वतीनं पाठिंबा जाहीर करतो आणि थांबतो.